पाऊल महाराष्ट्रासाठी. डिजिटल करन्सीचा निर्णय महत्त्वपूर्ण. सतीश गुप्त. डिजिटल करन्सी संदर्भातील निर्णय महत्त्वपूर्ण आहे. सहकार क्षेत्रामध्ये दिलेली कराची सूट पतसंस्थांसाठी उपयुक्त ठरणारी असून यंदाचा अर्थसंकल्प संतुलित आहे. सेंद्रिय शेती, ऊर्जा क्षेत्र, स्टार्टअपसह उद्योगधंद्यांना उभारी देणारा आहे. सीसीएनच्या सगळ्या प्रेक्षक अतिशय उत्सुकतेने बजेटची वाट पाहत होते. आपल्या भागात प्रामुख्याने शेती हा मुख्य उद्योग असल्यामुळे मला असं वाटतं की यावेळेसचा अर्थसंकल्प जो आहे तो शेतीला विशेष प्राधान्य देणारा असा आहे. प्रामुख्याने सेंद्रिय शेती, शेतीच्या एक्सपोर्ट आणि फळबागांवर मोठ्या प्रमाणात बजेटमध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत. बँकिंगच्या दृष्टीने जर म्हटलं तर डिजिटल करन्सी रिझर्व्ह बँक यावेळेस 2022 काढणार. त्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट एकंदरीत चलनावर पडण्याची शक्यता आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खराब नोटा आणि चलनात आलेल्या नोटा ह्या मोठ्या प्रमाणात त्याचं झीज होत असते. त्या झिजेपासून पण बऱ्यापैकी बचाव होईल. त्याच्यानंतर सगळ्यात मला या बजेटमध्ये आवडलेली एक गोष्ट म्हणजे इम्पोर्टेड मशिनरीज ज्या आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना, इंडस्ट्रीयल ग्रोथ जर घ्यायची असेल तर चांगल्यातल्या चांगल्या मशीन्स त्या इंडस्ट्रीच्या वाढीसाठी बाहेरून बोलवणं अतिशय गरजेचं आहे. कारण स्टार्टअप असतील किंवा बाकी मेक इन इंडिया असेल त्यासाठी त्या चांगल्या मशिनरी बाहेरून येणार, त्या सगळ्यांवरचं कस्टम कमी करून त्या स्वस्त करण्याचे प्रामाणिक प्रयत्न या सरकारने केला आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत इम्पॅक्ट जो आहे तो भारताच्या अर्थव्यवस्थेवर 100% पडणार आहे. आणि त्या माध्यमातून या इंडस्ट्रियलायझेशनच्या माध्यमातून साधारण 60,000 नोकऱ्या या जनरेट होतील असा एक प्राथमिक अंदाज आहे. बँकिंगच्या दृष्टीने फार मोठ्या कर सवलती नाही आहेत, परंतु थोडंफार जे काही सरकारने दिलं आहे त्या माध्यमातून सहकारी संस्थांना ज्याला आपण क्रेडिट सोसायटीज म्हणतो त्यांच्या टॅक्समध्ये बऱ्यापैकी कपात करून कॉर्पोरेट सेक्टरच्या बरोबरीने तो टॅक्स आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं की त्याचाही चांगला इम्पॅक्ट सहकारी बँकांना, पतसंस्थांना नक्की मिळेल. एकंदरीत जर विचार केला तर सगळ्यांना असं वाटत होतं की 5 राज्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे लोकप्रिय बजेट असेल, त्यातून लोकांचं वाटोळं झालं तरी चालेल पण दिसायला सगळं चांगलं दिसेल अशा प्रकारचं बजेट कदाचित येईल अशी मोठी अपेक्षा सगळ्यांना होती. टॅक्स रिलॅक्सेशन मिळतील, परंतु तसं काहीही न करता खऱ्या अर्थाने देशाचा विचार आणि देशाला पुढे नेणारं हे बजेट आहे असं माझं एक प्रामाणिक मत या संदर्भात. ग्रामीण भारताच्या विकासाचा नवा मार्ग दाखवणारा अर्थसंकल्प. आमदार सौ श्वेता महाले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून ग्रामीण भारताच्या विकासाचा नवा मार्ग दृष्टिक्षेपात आला आहे. कृषी क्षेत्राबरोबरच सहकारी संस्थांनाही कराच्या माध्यमातून दिलासा देण्याचा केंद्र सरकारने केलेला प्रयत्न हा सहकारी संस्थांवरचा अन्याय दूर करणारा असल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी दिली आहे. महिला सशक्तीकरणावर भर देणारा आजचा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला आहे. मिशन शक्ती अंतर्गत 2 लाख अंगणवाड्यांना सशक्त करण्यात येणार आहे. सोबतच ग्रामीण भागातील महिला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आजही स्वतःच्या डोक्यावरती पाणी वाहतात आणि त्यांच्यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून भरीव अशी 80,000 कोटींची तरतूद या हर घर नल का जल योजनेतून करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करते. गरीब मध्यमवर्गीयांना न्याय नाही. राहुल बोंद्रे. केंद्र सरकारचा जाहीर झालेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणाबाजी आहे. गोरगरीब मध्यमवर्गीयांना
कोणताच न्याय या अर्थसंकल्पातून मिळणार असल्याचे दिसून येत नाही. शिवाय महाराष्ट्राच्या वाट्यालाही या बजेटमध्ये काहीच नाही. मागील काही वर्षापासून देशाचा GDP सातत्याने घसरत आहे. त्याला काही प्रमाणात सावरण्याची नुसतीच धडपड या अर्थसंकल्पात दिसून येते. मात्र बुडत्याचे पाय खोलात अशी एकंदरीत अस्वस्थता आहे. गेल्या काही वर्षात बेरोजगारी वाढली आहे. जाहीर झालेले बजेट हे दिखाऊ बजेट आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिली आहे. केंद्र सरकारचा 2021 हा अर्थसंकल्प काल नुकताच जाहीर झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला आलेली आहे. कधी नव्हे ते या देशातला GDP हा उणे झालेला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासामधली ही दुर्दैवी क्षण आणि दुर्दैवी घटना आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. लक्षावधी मुलं बेरोजगार झालेले आहेत. महागाई उच्चांक गाठते. सर्व उच्चांक या महागाईने तोडले. एवढी प्रचंड महागाई, गगनाला भिडलेली महागाई ही हा देश सध्या अनुभवतोय आणि त्याच्या झळा देखील सोसतोय. असं असताना नवीन अर्थसंकल्प याच्याकडे या देशातल्या सगळ्या जनतेचे डोळे लागून होते आणि लोक कौतुकानं आणि उत्साहानं आणि नवलाईनं या अर्थसंकल्पाकडे बघत होते. पण निर्मला सीतारामन यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा जो अर्थसंकल्प जाहीर केला, हा अर्थसंकल्प अत्यंत बकवास अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये कुठेही महागाईला रोखण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टिकोनाने कुठल्याही उपाययोजना नाहीत. या देशामध्ये महागाई कमी करण्यासाठी म्हणजे उपाययोजना तर या अर्थसंकल्पात नाहीतच, पण महागाई कुठली कमी केली किंवा दर कुठले कमी झालेत, तर हिऱ्याचे दर कमी झालेत किंवा हिऱ्याचे भाव कमी झालेत. अशा पद्धतीनं गोरगरिबांची कुठलीही जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना नाही. या अर्थसंकल्पामध्ये गरीब असतील, बेरोजगार असतील, किसान म्हणजे आपले शेतकरी असतील किंवा मध्यमवर्गीय असतील, यांच्या तोंडाला फक्त पानं पुसलेली आहेत. या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठलाही न्याय मिळालेला नाही. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला देखील कुठलाही न्याय मिळालेला नाही. असं असताना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कुठेही अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या संदर्भातले कुठल्याही उपाययोजना नसल्यामुळे पुन्हा एकदा आपली अर्थव्यवस्था घसरणार, GDP पुन्हा एकदा खाली जाणार, बेरोजगारी प्रचंड वाढणार आणि शेतकऱ्यांना देखील अत्यंत हालअपेष्टा पुढच्या काळामध्ये सोसाव्या लागणार आहेत. यावेळेस खऱ्या अर्थाने आठवण येते ते माजी पंतप्रधान आणि एक जागतिक स्तरावरचे अर्थतज्ञ मनमोहन सिंग साहेब यांची. त्यांनी अर्थव्यवस्थेला जी गती दिली होती, आता उलट्या बाजूने म्हणजे उतारावर गाडी घसरल्यासारखी आता पुन्हा एकदा ही अर्थव्यवस्था नरेंद्र मोदीजींनी केलेली आहे. नरेंद्र मोदीजींचे जे मित्र आहेत, धीरूभाई म्हणजे अंबानी असतील, धीरूभाईंचे चिरंजीव मुकेश अंबानी असतील आणि अदानी असतील, या मोठमोठ्या उद्योगपतींनी जशा पद्धतीनं अर्थव्यवस्था लिहून दिलेली आहे तशी अर्थव्यवस्था आता सध्या आपल्याला लाभते. या उद्योगपतींच्या हातामध्ये आता सगळ्या दोऱ्या आहेत आणि त्यामुळं गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत या अर्थव्यवस्थेमुळे या अर्थसंकल्पामुळे निश्चितपणे होणार आहेत. मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या जो अर्थसंकल्प जाहीर झाला आहे त्याचा निषेध करतो. सहकारी संस्था, शिक्षण आणि नवीन उद्योग यांना मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी निराशाजनक, मात्र शेती, सहकारी संस्था, शिक्षण आणि नवीन उद्योग यांना मोठा दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. यात प्राप्तिकराच्या स्तरांमध्ये आणि कराच्या दरामध्ये काहीही बदल नाही. वजावटीमध्ये काही वाढ नाही. ज्येष्ठ नागरिकांना काही दिलासा नाही. मात्र शेतीसाठी 2 लाख कोटी रुपयांची मोठी तरतूद आहे. क्रिप्टोकरन्सीवरील नफ्यावर 30% कर चूक वेगिरी करणाऱ्यांना अघोषित उत्पन्नाची
छाप्यातील संपत्ती जप्त करण्याची तरतूद आणि शिक्षण भांडवली खर्चामधील भरीव वाढ यासारख्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केलेल्या तरतुदी स्वागतार्ह आहेत. काल भारत सरकारचे नवीन वित्तमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी देशाचा 21-22 या आर्थिक वर्षासाठी नवीन अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी म्हणजे जे रिटर्न भरतात त्यांच्यासाठी निराशाजनक असला तरी त्याच्यामध्ये काही बाबी, काही तरतुदी फार उपयोगी आहेत. जसं शेतीसाठी सहकारी संस्था, शिक्षण, नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी त्यांनी या अर्थसंकल्पात फार मोठा दिलासा त्यांनी दिलेला आहे. वास्तविक पाहता प्राप्तिकर दराच्या स्तरामध्ये, कराच्या दरामध्ये काही त्यांनी बदल केलेला नाही. त्यामध्ये ज्येष्ठ यांनाही काही वजावाट, सवलत काही त्यांनी दिलेली नाही. परंतु शेतीच्या विकासासाठी त्यांनी फार मोठी तरतूद केलेली आहे. क्रिप्टो करन्सी सगळ्यांना माहीतच आहे. त्या क्रिप्टो करन्सीवर आता जो नफा होईल त्या नफावर आपल्याला 30% दराप्रमाणे आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागेल. त्यानंतर समजा आपल्याकडं आपण कर चुकवी केली, आपल्या या आर्थिक वर्षात समजा आपल्याकडं काही छापा टाकला गेला, इन्कम टॅक्सची रेट झालं, सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये जी पण त्यांना माहिती मिळेल, काही प्रॉपर्टी किंवा कॅश, हिरे जवाहरात, गोल्ड, सिल्वर जे आपले अनअकाउंटेड असतील ते डिपार्टमेंट इन्कम टॅक्स खाते ते खाते पूर्ण रक्कम जप्त करू शकते. त्यांनी त्यासाठी आता सगळ्यांनी कर चुकीकडे न ध्यान देता त्यांनी जास्तीत जास्त कर भरावा आणि आपलं काळे बाजारीवर स्वतःहून आळा त्यांनी घालायचा. शिक्षण वरील खर्च, भांडवली खर्च त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर लष्करसाठी त्यांनी जी वाढीव तरतूद केलेली आहे, ह्या तरतुदी देशाच्या आर्थिक विकासासाठी फार उपयुक्त आहेत. तर म्हणून माझं एक समरी अशी आहे की या अर्थसंकल्पात प्रत्यक्षात करदात्यांना दिलासा दिला नसलाही तरीसुद्धा त्यांनी देशाच्या विकासासाठी शिक्षण, शेती आणि इतर बाबीसाठी त्यांनी भरपूर तरतूद केलेली आहे. या आर्थिक वर्षात त्यांना 25,000 नवीन रोड निर्माण करायचे आहे. त्यासाठी त्यांना भांडवल, पैसा, कर त्यांना आवश्यक आहे. म्हणून त्यांनी इन्कम टॅक्स करदात्यांना जास्त सूट दिली नसली तरी पण देशाच्या विकासासाठी त्यांनी जी तरतूद केलेली ही फार महत्त्वाची बाब या अर्थसंकल्पात आहे.